आज मी सकाळी पुढेच बाहेर पडलो कारण मला दुसरे 2-3 दिवस काय वेळ मिळणार नाही आणि काहीतरी शॉपिंग करेन. मी बाईक बुक केली आहे कारण बाईक खूप कन्व्हिनियंट आहे इकडे-तिकडे फिरायला इकडे. कारण ट्रॅफिक इतकं जास्त असतं सकाळच्या टाईमला आणि संध्याकाळच्या टाईमला. जर वेळेत पोहोचायचं असेल लवकर तर बाईक चांगला पर्याय आहे. पण ट्रॅफिकच एवढं भयंकर होतं इकडे संध्याकाळचं आणि सकाळचं. आता पण होईल, पण पोहोचेल ती 15-20 मिनिटात. माझ्या एका व्हिएतनामी फ्रेंडने मला सँडल सजेस्ट केलेत आणि एक तिने मला ऍड्रेस पण पाठवलाय. पण प्रॉब्लेम असा आहे की माझं नेट पॅक संपलाय. माझ्याकडे ऍड्रेस नाहीये. तर मी विचारत चाललोय, अजून काय मला भेटलं नाही. कारण प्रॉब्लेम असा आहे की इथे सगळं व्हिएतनामीज मध्येच आहे. सो बघू, त्या काकांना विचारायचं पुढे जे आहेत त्यांना की ऍड्रेस दाखवल्यावर त्यांना कमी, कारण लोकल भाषेमध्ये पण आहे. ट्रॅफिकच भयंकर आहे इकडे. सगळ्यांना विचारत फायनली मला शॉप भेटलं आहे. 50% ऑफसुद्धा आहे. बघू आतमध्ये जाऊन. लांबून तर मला बरं वाटतंय सगळं. वाव. बॅग्स आहेत, सँडल्स आहेत, खूप काय काय दिसतंय मला लांबून. मी विचारेन समोरचीला. हाय. सेम कलर बट डिफरंट ऑप्शन. 7 number. Yes. How much? Same price. Yes, same brand. ओय. सो हे सँडल्स मला आवडलेले, पण तिच्याकडे 8 नंबरचे होते आणि मला श्वेताला 7 नंबरचे लागतात. पण कलर एकदम डिसेंट आहे, युनिक आहे. इथे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत मुलींसाठी. तर आता हे इथे खूप फेमस आहेत असं मला श्वेताने रील एक पाठवली. त्यानंतर अशा प्रकारचे शूज, सँडल्स आहेत, बॅग्स आहेत. सँडल्स लिमिटेड आहेत पण आहेत ते खूप चांगले आहेत असं श्वेताचं म्हणणं आहे, माझं नाही. मी जस्ट व्हिडिओ कॉल केलेला तिला. मला तर सगळेच आवडले. इकडे मी बहुतेक जणांच्या अशा प्रकारचे हाय हिल्सचे बघितले आहेत सँडल. त्याच्यापैकी कुठची तरी एक मी करेन सिलेक्ट. माझ्या मते हेच सँडल घेणार आहे दिस वन. ते बॅग आणि सँडल तर भरपूर प्रकारचे आहेत. जर मी हेच सँडल आता समजा बाहेर घ्यायला गेलो, इथे खूप मार्केट्स आहेत. चिप मार्केट म्हणजे बेंथॉन मार्केट आहे, एक एफ स्टुडिओच्या बाजूला आहे, एक अंडरग्राऊंड मार्केट आहे. तर तिथे हेच सँडल मला अराऊंड 200-300 डॉंगला पण भेटतील, पण त्याच्यात काही मजा नाही. तर हे रेड कलरचे दिसायला एकदम भारी आहेत, पण श्वेता काय घालणार नाही तसले. त्यानंतर बॅग्स आहेत छोट्या छोट्या वेगवेगळ्या टाईपच्या. सो मी हे व्हाईटवालेच सिलेक्ट करतो कारण मला हेच चांगले वाटले. डू यू एक्सेप्ट कार्ड्स? दिस इज 37 राईट? 7 नंबर. सेकंड शूज. नो डिस्काउंट. Yes, no discount. क्वालिटी इज गुड. Có mà chị nó nhỏ. Đi lấy giùm em nhỏ 739 1 em. श्वेताला की मी सांगितलं नाही किती रुपयाचे शूज आहेत ते. आता हे 875 डॉंग म्हणजे जर कन्वर्ट केले अराऊंड 3200 रुपये होतात. एवढे जर मी घेतले तर तिने मला मारेल. पण खूपच चांगले शूज होते, ते मला पण आवडलेले. म्हणजे मी पहिल्यांदा बघितले, मला तेच आवडले. नंतर मी जास्त काय इकडे तिकडे बघायला पण नाही गेलो. 875 ठीक आहे, ओके आहे. पैसे मी काढणे करेल. इथे यांनी मोठं सेल म्हणून लिहिलं आहे, पण मी जेव्हा त्याला विचारलं तर ती मला सांगते इथे एक ब्लॅक कलरची ही जी बॅग आहे आणि बाजूचे शूज आहेत त्याच्यावरच डिस्काउंट आहे, बाकी कशावर डिस्काउंट नाही. जे आपल्यापेक्षा जास्त निघाले मोठे मार्केटिंग करण्यात आणि फसवायला. कोणालाही वाटेल की सेल आहे म्हणून येतील, पण इथे एकाही गोष्टीवर सेल नाहीत. फक्त 2 बॅग. वस्कारा म्हणून शॉप आहे, पण शॉप खूपच चांगलं आहे. व्हरायटीज आहेत, प्रीमियम आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जर आपण शॉप गिफ्ट वगैरे देत असू तर खूप चांगले आहेत. आता ही मला क्लीन वगैरे करून देईन, पॉलिश वगैरे करून आपल्यासारखंच. मला तर शूज हे आवडलेत, पण आता शूज नाही सँडल आहेत ते. पण श्वेताला आता कितपत आवडेल मला माहीत नाही, पण जनरली मी घेतलेलं तिला आवडतं.
हे काय छोटीशी पर्स आहे, माझ्या काही उपयोगाची नाही आहे कारण श्वेता जास्त. इथे एक खूप मोठा प्रॉब्लेम म्हणजे हे लोक $US ॲक्सेप्ट करत नाही, ते सगळे तुम्हाला डॉंगमध्येच द्यावे लागतात. सो माझ्याकडे $US का नव्हते, आता मी कार्डनेच पेमेंट केलं आहे यांचं. काय सांगते ही. रिमूव्ह दिस adhesive layer to avoid ship. Which adhesive layer? ओके आय गॉट इट. ती मला सांगते की खाली एक प्लास्टिक आहे, ते जस्ट इथे हे प्लास्टिक आहे ते रिमूव्ह करायला सांगते ती. हे लोक एकदम चांगले असतात तुम्हाला बोलायला, हेल्प करायला. आता तिने मला कारणाशिवाय इथून सांगितलं मला डॉलर हवे होते, तर ती म्हणते की इथे एक ना शॉप आहे, तर त्या शॉपमध्ये तुम्हाला चांगल्या प्राईसमध्ये डॉलर भेटतील. तिला काही सांगायची गरज नव्हती. हे मी घेतलेलं आहे. त्यांचं काहीतरी डिस्कशन चालू आहे, मला माहीत नाही, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते ती. वुड यू लाईक टू लिव्ह रिव्ह्यू ऑन गुगल रिसीव्ह गिव्ह? येस वाय नॉट, बट यू आर नॉट गिविंग मी डिस्काउंट. ओके थँक्यू. हे छोटंसं आहे, मला बघ गिफ्ट दिलं आहे, बेटर डे. एक सेंटची छोटीशी बॉटल आहे. ओके, हे बाई ती तितकी चांगली आहे. असं खूप 3-4 हजाराचं काही घेतल्यानंतर मनाला उगाच राहतं, अरे देवा खूपच महाग घेतलं. इथे काहीतरी आहे. तर आता मी कुठच्या तरी एका रँडम प्लेसला आहे. माझ्याकडे पैसे पण नाही आहेत, माझ्याकडे इंटरनेट पण नाही आहे, पण मला असं वाटतं की ही प्लेस त्या बेंथान मार्केटपासून जवळ आहे, कारण येताना मला बेंथान मार्केट लागलेलं. मी जस्ट चालत जाईन इकडे तिकडे. आणि आता पहिल्यांदा तिने मला सांगितलं की इथे बाजूलाच एक ज्वेलरी शॉप आहे, तर त्या ज्वेलरीच्या शॉपमधून मला USD कन्वर्ट करून भेटतील. ओके, ह्याच सो 2 दिवसासाठी पुरतील एवढे सफिशियंट मी कन्वर्ट केलेले आहेत USD. चालताच अरे एकदम भारी रोड आहे, मस्तच. ज्यांचे सिटी बसेस पण इतक्या चांगल्या आहेत, आपल्यासारख्या नाही आहेत. आणि आपली इकॉनॉमी आता 6 लार्जेस्ट झाली, तर 7 पण होईल, 8 पण होईल, आणि हे आपल्या जवळ पण नाही आहेत. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी काय दाखवेन, स्ट्रीट फूड दाखवेन कदाचित मी. बाय. Tungo yatele, uskento shakalis, mojin sukon go gele. Kedna, tungo yatele, uskento shakalis, mojin sukon go gele. Koga tuye.